नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही कृषी महाविद्यालय बारामती चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी आम्ही राव्या कार्यक्रमासाठी चिखली या गावामध्ये आलो आहे। तर मित्रांनो, आज आपण अमृत पाणी कसे बनवायचे याची प्रात्यक्षिक बघणार आहोत। तर मित्रांनो, चला सर्वप्रथम आपण त्याला लागणारे साहित्याची ओळख करून घेऊ। सर्वप्रथम आपण देशी गाईचे गोमूत्र 1 लिटर घेतलेले आहे। त्यानंतर आपण सेंद्रिय गूळ घेतलेला आहे। त्यानंतर आपण देशी गाईचे तूप घेतलेले आहे 250 ग्रॅम आणि देशी गाईचे शेण 1 किलो घेतलेले आहे। या बकेटमध्ये आपण 5 लिटर पाणी घेतलेलं आहे आणि या बकेटमध्ये आपण थोडंसं पाणी गुळाचे मिश्रण बनवण्यासाठी घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपण लाकडी बांबू मिश्रण हलवण्यासाठी घेतलेलं आहे। चला आता आपण अमृत पाणी बनवण्याची कृती पाहूया। सर्वप्रथम आपण देशी गाईचे 1 किलो शेण 5 लिटर पाण्यामध्ये टाकून घेऊया। त्यानंतर थोडे मिक्स करून घेऊया बारीक। यानंतर आपण देशी गाईचे गोमूत्र 1 लिटर मिश्रणामध्ये टाकूया। थोडंसं मिश्रण हलवून घेऊया। यानंतर आपण गुळाचे पाणी घेऊया। गुळ हा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। त्यानंतर तयार झालेले मिश्रण आपण या मिश्रणामध्ये टाकू। त्यानंतर आपण तूप टाकू। आता हे मिश्रण व्यवस्थितपणे हलवून घेऊ। म्हणजे आपले मिश्रण तयार झालेले आहे। 2 ते 3 दिवसामध्ये हे मिश्रण तयार होईल। दिवसातून 2 ते 3 वेळेस या मिश्रणाला हलवावे लागते। तर अशा प्रकारे आपलं अमृत पाणी बनवून तयार आहे। अमृत पाणी बनण्यासाठी जास्तीत जास्त 2 ते 3 दिवस लागतात। तर प्रत्येक दिवशी अमृत पाणी हे 2 ते 3 वेळा व्यवस्थित हलवून घ्यावे लागते। यानंतर आपण अमृत पाणीचे फायदे पाहूया। अमृत पाणी हे प्रामुख्याने शेतीचा कस वाढवण्यासाठी म्हणजे माती आपली खराब झालेली जमीन चांगली बनवण्यासाठी वापरले जाते। त्याचप्रमाणे अमृत पाणीचा फॉलिओ स्प्रे सुद्धा घेतला जातो। त्यानंतर अमृत पाणी हे विविध प्रकारच्या सेट्स आणि प्लांटिंग मटेरियलला ट्रीट करण्यासाठी वापरलं जातं। जसे की आपला ऊस झाला, त्यानंतर जिंजर झालं, याला प्लांटेशनच्या पूर्वी ट्रीटमेंट देण्यासाठीही अमृत पाणी वापरले जाते। धन्यवाद।